विविध विषयांवरती किशोरी पेडणेकर भाष्य करतात, यावरती आपलं लक्ष असणारच आहे। तुर्तास पाहूयात पुढची बातमी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आज युनेस्को मुख्यालयामध्ये लागणार आहे। राज्य सरकारनं यावेळेस भेट दिलेल्या प्रतिमेचं युनेस्को मुख्यालयामध्ये अनावरण केलं जाणार आहे। आज संविधान दिनी दुपारी 2 वाजता अनावरण केलं जाईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार आहे। बघूयात पुढची बातमी। जगाला माहिती आहे लाडकी बहीण योजना शिंदेंनीच आणली असं चंद्रकांत रघुवंशींनी बोलून दाखवलंय। नंदुरबारचे शिंदे सेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचं हे वक्तव्य आहे। सत्तेत आता 3 भाऊ असले तरीही खरा मालक शिंदेच असं रघुवंशी म्हणतायत। घर ज्याच्या नावावर असतं तोच घराचा मालक असतो। बाकी भाडेकरू सांगेल मी मालक आहे तर असं कधी होत नाही। या राज्याचे मुख्यमंत्री तेव्हा आदरणीय एकनाथ शिंदे साहेब होते आणि अख्ख्या जगाला माहिती आहे की त्यांनीच या लोककल्याणकारी योजना घेतल्या आणि त्यांनीच सांगितलं की लाडक्या बहिणींच्यासाठी योजना तयार करायची आहे, त्याची अंमलबजावणी। ठीक आहे, आज सत्तेमध्ये 3 पक्ष आहे, त्याच्यामुळे 3 भाऊ निर्माण झाले, पण ओरिजिनल भाऊ खरा मालक हा एकनाथ शिंदे साहेब होता आणि त्यांनीच या योजनेला खऱ्या अर्थानं गती दिली। तर लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही असं संजय शिरसाट म्हणतायत। एकनाथ शिंदेंनी लाडक्या बहिणींना दिलेला शब्द आम्हाला पूर्ण करायचा आहे असंही शिरसाटांनी म्हटलंय। योजनेसाठी दर महिन्याला माझ्या खात्यातून 410 कोटी जातात असंही शिरसाटांनी स्पष्ट केलंय। एकनाथ शिंदे साहेबांनी महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणीला दिलेला शब्द हा आम्हाला कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करायचा आहे। ही योजना कोणत्याही पद्धतीने बंद न होता ही चालू राहिली पाहिजे। हा शब्द एकनाथ शिंदे साहेबांनी त्या लाडक्या बहिणीला दिला, म्हणून माझ्या खात्याकडून दर महिन्याला 410 कोटी रुपये जातात आणि मी त्या फाईलवर सही करतो। बातमी अतिशय महत्त्वाची आहे। महाराष्ट्रातील 600 मराठी शाळा बंद होण्याची शक्यता आहे। सूत्रांची सगळी माहिती मिळते। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरही मराठी माध्यमाच्या शाळांपुढे गंभीर संकट उभं राहिलेलं आहे। शिक्षक समायोजन प्रक्रियेमध्ये शिक्षण विभागाने घेतलेल्या निर्णयांमुळे 600 मराठी शाळा बंद पडण्याचा धोका निर्माण झालेला आहे। 25 विद्यार्थ्यांपेक्षा कमी असलेल्या शाळांवर या निर्णयाचा सर्वाधिक परिणाम होणार आहे अशी भीतीही व्यक्त केली जाते। खासगी शाळांना प्रोत्साहन दिलं जात असल्याचा आमदार सचिन अहिर यांचा आरोप आहे। तब्बल 300-400 नाही 6000 पेक्षा जास्त मराठी शाळा हे धोक्यात आलेले आहेत, म्हणजे बंद होण्याच्या मार्गावरती आहेत की काय। मी अधिकची त्याची माहिती घेतोय, पण यामध्ये हे सुस्पष्ट आहे की त्याला जिवंत ठेवण्यासाठी त्याला जी लागणारे जो मूलभूत जे पायाभूत सुविधा जे आहेत ते तर राहिलंच बाजूला, पण लोकांना आकर्षित करण्यासाठी काहीच राहिलेलं नाही। आणि या उलट बेकायदेशीररिती मोठ्या प्रमाणावरती वाढणाऱ्या नागरीकरण आणि शहरीकरणमध्ये प्रायव्हेट शाळांना प्रोत्साहन दिलं जाते। आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर तपशील बघूयात। शिक्षण महामंडळाकडून मंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन समायोजन प्रक्रिया तात्काळ स्थगित करण्याची मागणी केली आहे। 2025-26 पर्यंत ही प्रक्रिया थांबवली नाही तर छोट्या शाळांचं अस्तित्व धोक्यात येईल असं शिक्षण मंडळाचं म्हणणं आहे। शाळा बंद झाल्यास विद्यार्थ्यांना दूरवरच्या शाळेत जावं लागेल। काही शाळांमध्ये 9वी-10वी संयुक्त वर्ग आहेत, तर काही ठिकाणी एकाच शिक्षकावरती भार असल्याचंही शिक्षण मंडळाचं म्हणणं आहे। तर ग्रामीण भागामध्ये शिक्षकांच्या कमतरतेमुळे शिक्षण व्यवस्थेवर गंभीर परिणाम होण्याचीही शक्यता आहे। महायुती सरकारच्या या निर्णयावरती पालक, शिक्षक आणि शाळा व्यवस्थापनांची तीव्र नाराजी आहे। बघूयात पुढची बातमी। भायखळ्याच्या राणीबागेमध्ये शक्ती वाघाचा मृत्यू झालेला आहे। वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील व्यवस्थापनाकडून हेळसांड झाल्याचा आरोप केला जातोय, तर अपस्माराचे झटके आल्यानं मृत्यू झाल्याचा उद्यान प्रशासनाचा अंदाज आहे। भायखळ्यातील राणीच्या बागेत शक्ती वाघाचा आकस्मिक मृत्यू झालेला आहे। राणीच्या बागेमध्ये शक्ती वाघाची हेळसांड झाल्याचा आरोप करण्यात आलाय। दरम्यान 17 नोव्हेंबरला शक्ती वाघाचा अचानक मृत्यू झालेला आहे। राणीबागेकडून हे स्पष्टीकरण देण्यात आलंय। शक्ती वाघ काही महिन्यांपासून निरोगी होता, आरोग्य तपासणीचा प्रश्नच येत नाही। शक्ती वाघाच्या मृत्यूबाबत राणीच्या बागेकडून हे स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे। तर लाल किल्ला मेट्रो स्टेशन परिसरातील स्फोटाच्या प्रकरणासंदर्भातली ही बातमी आहे। उमर नबीला आश्रय देणाऱ्या एका आरोपीला NIA कडून अटक करण्यात आली आहे। अटक केलेला आरोपी हरियाणाच्या धौज परिसरातील रहिवासी आहे आणि आता पुढील तपासही केला जातोय।